12वीच्या ऐन परीक्षेच्या काळामध्ये नाशिकच्या सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे आणि या संपाचा आजचा सलग दुसरा दिवस आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून हे सिटीलिंकचे कर्मचारी जे आहेत ते आपल्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी संप पुकारत होते। पगारवाढ होत नाहीये, जे आहेत ते पगार देखील मिळत नाहीयेत, बोनस जमा होत नाहीये, अनेकांची तर पीएफ अकाउंट देखील नसल्याच्या तक्रारी या सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या। वर्षभरात 4 ते 5 वेळेस या सगळ्या कर्मचाऱ्यांनी संपाचा हत्यार उपसलं होतं आणि तरी देखील फक्त आश्वासनांव्यतिरिक्त काहीच मिळत नसल्यानं अखेर पुन्हा एकदा कालपासून सिटीलिंक बसचे सगळे कर्मचारी आता संपात सहभागी झालेले आहेत। दृश्यांमध्ये आपण बघतोय की शहरात वाहतूक करणाऱ्या जवळपास या सिटीलिंकच्या 150 बस आज डेपोतनं बाहेरच पडलेल्या नाही आहेत। जोपर्यंत प्रशासनाकडनं ठोस आश्वासन मिळत नाही आणि थेट त्यांच्या अकाउंटमध्ये पगार जमा होत नाही, बोनस जमा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन आता मागे घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे। एकीकडे या कर्मचाऱ्यांचा प्रश्न पेटलेला असताना दुसरीकडे 12वीच्या परीक्षा देखील आहेत आणि त्यामुळे 12वीच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या शहरातल्या विद्यार्थ्यांचे मात्र या संपामुळे चांगलेच हाल होत असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।